आता सुट्या तेल विक्री बंदी विरोधात अनेक ठिकाणचे व्यापारी एकवटलेत. सरकारनं तेल कंपन्यांना सांगून छोटी पाकिटं उपलब्ध करून द्यावीत, मात्र सरसकट बंदी मागे घ्यावी असं आवाहन व्यापाऱ्यांनी केलंय. वेळ पडल्यास कोर्टासह केंद्र सरकारकडे सुद्धा हा मुद्दा नेऊ असं व्यापारी म्हणतायत. बघूयात. राज्यभरात सुटं तेल विकण्याला एफडीएनं बंदी घातली आहे. तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यभरातले तेल व्यापारी एकवटलेत. नाशिकमध्ये राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी बैठक घेतली. तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. निर्णय मागे घेण्यासाठी तेल व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहेत. वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेत केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. खुल्ला तेल हा वर्षानुवर्ष आपल्या देशात विक्री होतोय आणि कोणालाही कुठेही या खुल्ला तेलची विक्रीने कुठला त्रास झालेला असा आमच्या निदर्शनात आला नाही. महाराष्ट्र शासनाने हे जे ऑर्डर लावला आहे तो आमच्या दृष्टीने तो चुकीचा आहे. म्हणून आम्ही न्यायालयात जाणार आणि आवश्यकता पडली तर केंद्रापासून हा कायदा बदली करून आणायचा आम्ही प्रयत्न करणार. बंदीनंतर नागपूर शहरात सुट्या तेलाची विक्री 90% घटली. नागपूर शहरातले तेलघाणे बंद होण्यास सुरुवात झाली. दिन भर का धंधा बोले तो डेढ़ लाख तक का था. तो ये जो ऑर्डर आया था इस वजह से पूरा आधा हो गया और उस वजह से कैसा है कस्टमर आने को भी नहीं, आ भी रहे तो हम उनको दे नहीं पा रहे तेल. वो वापस जा रहे हैं. वो बोलते हम तेल कहाँ से लेंगे. अब हम उनको क्या जवाब देंगे की खुला तेल कहाँ मिलेगा. आमची पॅकिंग मशीन वगैरे सगळं बंद झालेली आहे. कारण आमच्या तर पहिले म्हणजे 5-6 नोकर होते, सगळे ते कामं करत होते, सगळे ते आपलं मशीन चालवत होते. त्यांचं घरदार म्हणजे चालवत होतं. मशीनच बंद झाली तर त्यांचं कामधंदे सगळे बंद झाले. सुट्या तेलावरच्या बंदीनंतर महिलांमध्येही नाराजी आहे. गरिबांसाठी सरकारनं 20, 30, 50 आणि 60 रुपयांचा खाद्यतेलाचा पाऊच उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांनी केली. सामान्य माणसाला परवडण्यासारखं नाहीये. मग त्याच्यामुळे सरकारने थोडं 20, 30 किंवा 50 रुपयापर्यंत तरी तेलाचे पाऊच उपलब्ध करून द्यावे एवढी विनंती आहे. कारण प्रत्येकाला परवडेल असा भाव आजचे नाही. आज खूप महागाई वाढलेली आहे. सुट्या तेलाच्या विक्रीवरची बंदी उठवावी अशी मागणी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी केली. मुख्यमंत्र्यांशी बोलू, मध्यम मार्ग काढू, कारण शेवटी त्यांचाही व्यवसाय आहे. एफडीएची भूमिका ही रास्त आहे की भेसळ होता कामा नये. भेसळ न होता सुटं तेल जर त्या ठिकाणी विकू शकत असतील तर त्या दृष्टीनं सरकार मध्यम मार्ग काढेल असा मला विश्वास आहे. तुकारामजी मुंढेंना विनंती करायची की तुम्ही काम चांगलं करताय. ओपन हा तेलाचा विक्री होत होते, नाही तर घाण्याचं तेल जे दिलं जात होतं त्याच्यावर तुम्ही सगळ्यांवरच कारवाई करणार असाल तर शेवटी त्या लोकांचं हातावर पोट चालत असतं. त्यामुळे त्या लोकांच्या बाबतीत, त्यांच्या व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा विचार करणं महत्त्वाचं. क्वालिटी मेंटेन करायला हवा, पूर्णपणे बंद करणं हे योग्य नाही असं मला तरी वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.